नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण गणितातील समविषमतेचं म्हणजेच पॅरिटीचं एक अतिशय रंजक रहस्य उलगडणार आहोत. सलग येणाऱ्या संख्या, त्यांच्या मागे दडलेले काही भन्नाट आकृतिबंध आणि हे सगळं सोडवण्यासाठी बीजगणिताची ताकद कशी वापरता येते हे आपण पाहूया. चला तर मग लगेच सुरुवात करूया ती संख्यांच्या खेळापासून. संदर्भ साहित्यात अंशू नावाच्या एका पात्राने एक साधासा विचारप्रयोग केलाय. इथूनच या सगळ्यांची सुरुवात होते. अंशूच्या मनात एक अतिशय रंजक प्रश्न आला. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही काही सलग संख्यांची बेरीज असू शकते का? ऐकायला हा प्रश्न अगदी साधा वाटतो, बरोबर? पण हाच प्रश्न एका खूप मोठ्या आणि सखोल शोधाची पायाभरणी करतो. चला हे कोडं सोडवण्यासाठी एक सोपा प्रयोग करून पाहूया. कोणत्याही 4 सलग संख्या घेऊया. उदाहरणार्थ 3, 4, 5 आणि 6. आता मजा अशी आहे की या संख्यांच्या मध्ये आपण कुठेही अधिक किंवा उणे म्हणजेच प्लस आणि मायनसची चिन्ह लावून पाहूया आणि बघूया की नेमकं काय घडतंय. आता या तक्त्याकडे पहा. या 4 संख्यांसाठी अधिक आणि उणे चिन्हांच्या एकूण 8 संभाव्य जोड्या तयार होतात. जर आपण त्यांची मांडणी केली आणि गणिते सोडवली तर आपल्याला काही विशिष्ट परिणाम मिळतात. हे परिणाम खूपच रंजक आहेत. आणि इथेच खरी जादू पाहायला मिळते. लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल की परिणाम धन 8 असो वा ऋण 12, येणारं प्रत्येक उत्तर हे सम म्हणजेच इवन संख्येच्या स्वरूपातच येतंय. हा काही योगायोग नाही, तर एक अचूक आणि न बदलणारा आकृतिबंध आहे. संदर्भ साहित्यात यावर अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की गणिताच्या नियमानुसार ऋण 12 सारख्या ऋण संख्यांनाही समच संख्या मानलं जातं, कारण त्यांचा अवयव 2 असतो. त्यामुळे 4 सलग संख्यांचा हा समविषमतेचा नियम अगदी नेहमी अबाधित राहतो. आता यात खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं असं का घडतं हे सिद्ध करण्यासाठी आपण गणितीय तर्काचा वापर करू शकतो. प्रत्येक संख्येच्या अमर्याद जोड्या बसून तपासण्याऐवजी फक्त तर्कशुद्ध विचाराने हे रहस्य अगदी सहज उलगडता येतं. पुढच्या भागात आपण हा समविषमतेचा आकृतिबंध सिद्ध करणार आहोत. यासाठी बीजगणिताचा एक शोधक साधन म्हणून कसा वापर करता येतो ते आता पाहूया. पहिली पद्धत अशी आहे. समजा आपण ए, बी, सी आणि डी अशा स्वरूपात मांडणी केली आणि जर आपण धन बीच्या ऐवजी ऋण बीचा वापर केला तर संपूर्ण मांडणीचं मूल्य बरोबर 2b ने बदलतं. आता 2b हा अर्थातच 2च्या पटीत असल्यामुळे ती मुळातच एक समसंख्या असते. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा आपण एखादं चिन्ह बदलतो तेव्हा एकूण मूल्य नेहमी एका समसंख्येनेच वाढतं किंवा कमी होतं. म्हणजेच यातला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा आहे की जर 2 संख्यांमधला फरक सम असेल तर त्यांची समविषमता वेगळी असू शकते का? तर अजिबात नाही. त्या दोन्ही संख्या एकतर सम असतील किंवा विषम असतील. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला 2 अतिशय उत्तम मार्ग मिळतात. एका बाजूला आपण बीजगणितीय फरकाची पद्धत पाहिली, जिथे आपण चिन्हे बदलून फरक शोधतो, तर दुसऱ्या बाजूला आपण त्याची तुलना बेरजेच्या मूलभूत नियमांसोबत करणार आहोत. बेरजेचे हे नियम आपल्याला स्पष्टपणे सांगतात की ए अधिक बी आणि ए वजा बी यांची समविषमता नेहमी सारखीच असते आणि हाच साधा तर्क आपल्या मूळ गोड्यातल्या 4ही संख्यांसाठी सहज लागू होतो. यावरून या साहित्याचं मूळ तत्वज्ञान अतिशय सुंदररित्या उलगडतं. एकाच समस्येची अनेक स्पष्टीकरणं पाहणं हे नेहमीच ज्ञान वाढवणारं असतं. गणितात केवळ आकडेमोड करणं पुरेसं नाही, तर प्रश्न विचारणं, आश्चर्य वाटणं आणि कुतूहल जिवंत ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया बीजगणितामध्ये समविषमतेचा अंदाज कसा लावला जातो. समसंख्येचा हा शोध खरंच खूप रंजक आहे. या नियमांचं आकलन आपल्याला विस्तृत बीजगणितामध्ये अगदी झटपट अंदाज बांधण्यासाठी मदत करतं. उदाहरणार्थ 4m अधिक 2q सारख्या मांडणीकडे बघूनच आपण त्वरित सांगू शकतो की कोणत्याही पूर्णांक मूल्यांसाठी याचं उत्तर नेहमी समसंख्याच येईल. यालाच तर गणिताची खरी ताकद म्हणतात. शेवटी या विश्लेषणाचा शेवट आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. सर्व मांडणींची समविषमता समान असल्याची ही घटना फक्त 4 संख्या घेण्यापुरतीच मर्यादित आहे का? की हा आकृतिबंध पुढेही असाच चालू राहतो? हा प्रश्न संख्यांच्या या खेळातल्या न संपणाऱ्या रहस्यांचा अधिक शोध घेण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रेरणा देतो. यावर नक्की विचार करा.